Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yesadi Patil Vidya Mandir Junior College, Islampur. Today we are going to start here new topic from physical chemistry and the name of the topic is chemical equilibrium. आजच्या लेक्चरला आपण केमिकल इक्विलिब्रियम हा चॅप्टर स्टार्ट करतोय. सो व्हॉट थिंग्स आर इन अ केमिकल इक्विलिब्रियम हे आपण इथून पुढं बघत राहूया. तर याच्यामध्ये सुरुवातीला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन दिला कॅन यू रिकॉल म्हणूनचा आणि त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ फॉलोइंग चेंजेस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे चेंजेस आहेत ऑल युनिवर्स इज इन अ डायनामिक याचा अर्थ असा या युनिवर्समधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी चेंज होतच असतो आहे आणि दॅट्स वाय ऑल युनिवर्स इज सेट द डायनामिक. आता इथं पुढं काही जे चेंजेस दिलेले आहेत ते कोणत्या प्रकारचे असू शकतात, मग नॅचरल असतील किंवा मॅनमेड असतील अशा प्रकारचे चेंजेस एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला हे जे चेंजेस आहेत ते रिव्हर्सिबल असू शकतात किंवा काही चेंजेस आहेत ते इरिव्हर्सिबल असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं सुरुवात आपल्याला केलेली आहे नॅचरल वॉटरफॉल. जेव्हा धबधब्याचं पाणी खाली कोसळतं आहे तेव्हा खाली असलेलं पाणी पुन्हा एकदा वरती नाही जाऊ शकत आहे. दॅट्स वाय दिस चेंज इज अ इरिव्हर्सिबल. म्हणजे हा चेंज आहे तो रिव्हर्स होणार नाही आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मूळची गोष्ट मिळणार नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दिला आहे स्प्रेडिंग ऑफ स्मोक फ्रॉम बर्निंग इन्सेन्स स्टिक. जी उदबत्ती आहे ती उदबत्ती पेटवल्यानंतर त्याच्यातून जो धूर आहे तो जो ज्या पद्धतीने स्प्रेड होतो आहे इट इज ऑल्सो इरिव्हर्सिबल. तो सुद्धा इरिव्हर्सिबल चेंज असणार आहे. याच्या व्यतिरिक्त डिफ्युजन ऑफ अ फ्रॅग्रन्स ऑफ अ फ्लॉवर. फुलांचा जो सुगंध सगळीकडे दरवळतो आहे तो पुन्हा एकदा त्या फुलाकडे येत नाही आहे, त्यामुळं हा जो सध्या चेंज असेल तो आपण इरिव्हर्सिबल सांगू शकतो. आणि इथं तुम्हाला सांगितलं आहे कॅन द अबोव चेंज टेक प्लेस इन अपोजिट डिरेक्शन. तर याचं सगळ्यांचं आन्सर आहे नो. याच्यामधला जो कुठलाही चेंज असेल तो पुन्हा अपोजिट डिरेक्शनला होणार नाही आहे. म्हणजे तुमच्या कदाचित लक्षात आलेलं असावं की हे जे चेंजेस आहेत त्याच्याशी रिलेटेड जी केमिस्ट्री असेल त्याचा स्टडी आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहे. आत्ता बोललो त्या पद्धतीनं देर आर टू टाईप्स ऑफ चेंजेस. वन इज सेट द इरिव्हर्सिबल अँड वन इज सेट टू बी द रिव्हर्सिबल चेंज. इथं आता केमिस्ट्री असल्यामुळं केमिकलचा विचार होत असल्यामुळं इथं रिॲक्शन हा वर्ड आलेला तुमच्या लक्षात येतं. मग आता हे दोन चेंजेस नेमके कसे असू शकतात याच्याबद्दल थोडक्यात आपण इथं डिस्कस करायचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट डिस्कस केला आहे प्रोडक्ट्स आर नॉट कन्व्हर्टेड बॅक टू रिॲक्टंट. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोघांची रिएक्शन कार्बन डायऑक्साईड तयार होतं. ह्या कार्बन डायऑक्साईडपासून पुन्हा कार्बन आणि ऑक्सिजन हा मिळणार नाही आहे. म्हणजे हा जो चेंज आहे तो कसा असणार आहे इरिव्हर्सिबल असणार आहे की ज्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आर नॉट कन्व्हर्टेड बॅक टू रिॲक्टंट आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर इथं रिव्हर्सिबल रिॲक्शनमध्ये सांगितलं आहे प्रोडक्ट्स आर कन्व्हर्टेड बॅक टू रिॲक्टंट. म्हणजे सपोज N2 आणि O2 गॅस हे रिॲक्टंट आहेत. त्या दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर NO हा प्रोडक्ट मिळाला. आता हा जो NO आहे याचं डिकम्पोजिशन होऊ शकतं आणि रिॲक्शन गेट रिव्हर्स्ड सो दॅट वी गेट द नायट्रोजन अँड ऑक्सिजन गॅस अगेन. म्हणजे याचा अर्थ असा की याच्यामध्ये प्रोडक्टकडून पुन्हा एकदा रिॲक्टंट हा कन्वर्ट होऊ शकतो. दॅट्स वाय दिस चेंज इज सेट द रिव्हर्सिबल चेंज. नेक्स्ट डिफरन्स इथं आपल्याला दिसतोय रिॲक्शन स्टॉप कम्प्लिटली अँड ऑलमोस्ट गोज टू कम्प्लिशन. म्हणजे जेवढे कार्बन असतील एकमेकांच्याबरोबर रिॲक्ट होतील कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि ही रिॲक्शन कंप्लीट होईल आणि एका कुठल्या तरी स्टेजला ती जाऊन स्टॉप होणार आहे. कारण रिॲक्ट होणारा कार्बन आणि ऑक्सिजन ह्या दोन्ही गोष्टी काही वेळानंतर संपणार आहेत कारण त्या सगळ्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं असणार आहे CO2 मध्ये. त्यामुळं रिॲक्शन ऑलमोस्ट गोज टू कम्प्लिशन असं इथं वर्डिंग इरिव्हर्सिबल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये वापरलेलं आहे. इथं आपण बघू शकता की रिॲक्शन ॲपियर्स टू हॅव अ स्टॉप्ड बट डज नॉट अंडरगो कम्प्लिशन. हा इथं रिॲक्शन घडती आहे पण कम्प्लिशन होत नाही आहे. याच्या पाठीमागचं रिझन N2O2 रिॲक्ट होऊन NO तयार होतं, परत NO पासून N2O2 आणि पुन्हा एकदा हे NO हे सारखं रिपीट होत राहणार आहे आणि त्यामुळं इथं डे डज नॉट अंडरगो कम्प्लिशन असं इथं स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर इट कॅन बी कॅरीड आउट इन अ ओपन ऑर क्लोज्ड वेसल. म्हणजे इरिव्हर्सिबल चेंजेस जे असतात रिॲक्शन असतात त्या ओपन किंवा क्लोज्ड वेसलमध्ये होतात आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन्स जे असतील इट इज जनरली कॅरीड आउट इन अ क्लोज्ड वेसल. हे लक्षात ठेवा रिव्हर्सिबल रिॲक्शन जनरली क्लोज्ड वेसलमध्ये होतील आणि इरिव्हर्सिबल रिॲक्शन जनरली ओपन किंवा क्लोज्ड वेसलमध्ये झालेल्या लक्षात येतील. नेक्स्ट डिफरन्स आपल्याला दिला इट टेक्स प्लेस ओनली इन वन डिरेक्शन.
म्हणजे कार्बन ऑक्सिजन ट्रीट होऊन कार्बन डायऑक्साईड मिळणं ही एक डिरेक्शन झाली. आणि इथं मात्र इट टेक्स प्लेस इन अ बोथ डिरेक्शन. म्हणजे N2 आणि O2 पासून NO गॅस मिळाला आणि NO गॅसचं डिकम्पोजिशन पुन्हा एकदा डिरेक्शन रिव्हर्स झाली आणि N2 आणि O2 गॅस मिळाला. सो ऑल दीज आर सेट विथ द डिफरन्शिएट पॉईंट्स बिटवीन इरिव्हर्सिबल अँड रिव्हर्सिबल रिॲक्शन. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जातो की या रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसच्या बाबतीमध्ये इफ दे आर इन अ फिजिकल प्रोसेस, जर ते फिजिकल चेंजेस असतील, आता आपण केमिकल चेंजेसबद्दल विचार केला रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, तसा फिजिकल प्रोसेसच्या बाबतीमध्ये काय घडू शकतं तर इथं दिलं आहे रिव्हर्सिबल प्रोसेसच्या बाबतीमध्ये द प्रोसेस इज कॅरीड आउट इनफायनाटिझमली स्लोली. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस ज्या असतात त्या फार स्लोली होतात आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस ज्या असतात त्या रॅपिडली होतात. म्हणजे बघा धबधब्याचं पाणी वरून खाली येणं हा जो काही प्रकार आहे तो अतिशय फास्टपणे होतो आणि इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. सेकंड डिफरन्शिएट पॉईंट इथं दिला आहे ॲट एनी स्टेज द इक्विलिब्रियम इज नॉट डिस्टर्ब्ड. जेव्हा रिव्हर्सिबल प्रोसेस आहे तेव्हा त्याच्यामधलं जे इक्विलिब्रियम असतं ते डिस्टर्ब होत नाही आहे. आता मुळात आपल्या चॅप्टरचं नाव केमिकल इक्विलिब्रियम आहे. अजून आपण इक्विलिब्रियम म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलचा प्रॉपर स्टडी केलेला नाही आहे. पण आता फक्त डिफरन्शिएट जे करणारे पॉईंट आहेत त्याच्यामध्ये फक्त एवढं डोक्यात ठेवा, आता फक्त लक्षात ठेवा की कुठल्याही स्टेजला रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम हे डिस्टर्ब होत नाही आहे. आणि इथं मात्र इक्विलिब्रियम मे एक्झिस्ट ओनली आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द प्रोसेस. म्हणजे प्रोसेस जेव्हा कंप्लीट होणार आहे तेव्हाच तिथं इक्विलिब्रियम हे अस्तित्वात येणार आहे. आता हे केमिकल इक्विलिब्रियम काय आहे, त्याचे डेफिनेशन काय आहे ते आपण पुढे बघणार आहे. नेक्स्ट डिफरन्स आपल्याला दिला इट टेक्स इनफायनाईट टाईम फॉर कम्प्लिशन. रिव्हर्सिबल प्रोसेस असताना म्हणजे आपण इथं विचार करू शकता, आपण विचार असा करू शकता की ए पासून बी मिळणं, परत बी पासून ए मिळणं, परत ए पासून बी मिळणं हे अगदी कितीही वेळा होऊ शकतं. दॅट्स वाय इट टेक्स इनफायनाईट टाईम फॉर द कम्प्लिशन. आणि इथं मात्र इरिव्हर्सिबल प्रोसेस जर असेल तर इट टेक फायनाईट टाईम फॉर द कम्प्लिशन. त्यामुळे इथं ऑलमोस्ट कम्प्लिशन होतच नाही आहे लक्षात ठेवा, त्यामुळे इथं इनफायनाईट टाईम लागणार आहे. आणि इथं ऑलमोस्ट कम्प्लिशन होत असल्यामुळं फायनाईट टाईममध्ये ही गोष्ट कंप्लीट होऊ शकते. नेक्स्ट लास्ट डिफरन्स तुम्हाला दिला आहे वर्क ऑपरेंड इन दिस प्रोसेस इज मॅक्झिमम. जेव्हा रिव्हर्सिबल प्रोसेस घडते त्यावेळी तिथं घडणारं जे वर्क असतं ते नेहमी मॅक्झिमम असतं हे लक्षात ठेवा. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसच्या बाबतीमध्ये वर्क ऑप्टेंड इन दिस प्रोसेस इज नॉट मॅक्झिमम. म्हणजे एकच वर्क रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये असेल तर ते मॅक्झिमम घडतं आणि तेच वर्क इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये मॅक्झिमम घडणार नाही आहे. सो ऑल दीज आर डिफरन्शिएटिंग पॉईंट बिटवीन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल चेंजेस. आपण पुढे जातो की केमिकल इक्विलिब्रियमच्या बाबतीमध्ये आता एक स्टेटमेंट इथं अगदी महत्त्वाचं जे आपल्याला इक्विलिब्रियमच्या बद्दल थोडंसं इथं आयडिया देऊ शकता. हे बघा ऑन अलाउइंग द रिएक्शन फॉर अ व्हेरी लॉंग टाईम सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिएक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स डू नॉट व्हॅरी द रिॲक्शन इज सेट टू हॅव अटेंड इक्विलिब्रियम. आता याच्यासाठीचं एक एक्झाम्पल मी घेतो आणि ते एक्झाम्पल आपण एखादं साधं सोपं एक्झाम्पल घेऊया की ज्याच्यामध्ये मी सांगेन की सपोज आपण विचार असा करतोय कॅल्शियम कार्बोनेट घेतला आणि ह्या कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट केलं तर याच्यापासून मिळणार आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस. किंवा आणखीन एक साधी रिएक्शन घेऊया आपण जी तुमच्या वेल नोन असेल आणि ती रिएक्शन आपण घेतोय HCl प्लस NaOH न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन आपण इथं तयार करतोय NaCl प्लस H2 वॉटर. आता आपण असं कन्सिडर करूया सुरुवातीला की हा जो HCl आहे देर आर 100 मॉलिक्युल्स ऑफ HCl. हा जो NaOH असेल त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपण इथं घेऊया 150. हा सुरुवातीला हे 100 होते 150 होते. याची रिएक्शन झाली आणि रिएक्शन झाल्यानंतर याच्यातले 100च्या मधले जर सपोज आपण विचार करूया की 80 मॉलिक्युल्स वापरले तर याच्यातले पण 80 मॉलिक्युल्स वापरले असतील आणि इथं NaCl किती तयार झाले असतील तर आपण असा विचार करूया देर इज अ फॉर्मेशन ऑफ 80 NaCl आणि 80 H2. आता बघा 100 पैकी 80 वापरले, 150 पैकी 80 वापरले आणि NaCl 80 तयार झाले, H2 80 तयार झाले. आता काही वेळानंतर जर तुम्ही ही रिॲक्शन बघली, आता अगदी सुरुवातीला सगळ्यांनी विचार करा, अगदी सुरुवातीला हे 100 होते 150 होते, हे 0 होते हे 0 होते. जशी रिॲक्शन व्हायला लागली तसे हे 80 रिॲक्ट झाले. म्हणजे आपण असा विचार करा 20 ह्याच्यातले शिल्लक राहिले आणि ह्याच्यातले 80 रिॲक्ट झाल्यानंतर ह्याच्यातले जवळपास 70 शिल्लक राहिले आणि हे 80 आणि हे 80 तयार झाले. तर एक लक्षात घ्या, आता सपोज आपण इमॅजिन करतोय HCl प्लस NaOH इट विल फॉर्म
NaCl आणि H2O. काही वेळानंतर HCl तिथं 20च राहिले, NaOH तिथं 70 राहिले, NaCl तिथं 80 तयार झाले आणि H2 80 तयार झाले. आणि हे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते बराच वेळ तसंच राहिलं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता चेंज होणार नसेल. यांचं कॉन्सन्ट्रेशन, यांचं प्रमाण HClचं तेच राहत असेल, NaOHचं तेच राहत असेल, NaClचं पण तेच कायम राहत असेल आणि H2Oचं तेच राहत असेल. सुरुवातीला हे मॅक्झिमम होते आणि हे सगळे 0 होते. पण रिॲक्शन जशी घडायला लागली तसं एका स्टेजला आलो की जिथं या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहायला लागलं. आणि जेव्हा ह्या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा कॉन्स्टंट राहतं, मग तो फिगर कितीही असू द्या, तेव्हा त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं सांगितलं जातं. म्हणजे ह्या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये आता प्रोडक्ट वाढणार नाही किंवा रिॲक्टंट पण कमी होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रिॲक्टंट जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला त्याच्यापासून प्रोडक्ट मिळतात. रिॲक्टंट सुरुवातीला मॅक्झिमम असतात आणि प्रोडक्ट 0 असतात. रिॲक्शन जसे होईल तसे रिॲक्टंट कमी होतात आणि प्रोडक्ट वाढतात. आणि इक्विलिब्रियमला हे जे रिॲक्टंट किंवा जे प्रोडक्ट असतील त्यांचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम हे व्हॅरी होणार नाही, ते बदलणार नाही. तेव्हा त्या स्टेजला इक्विलिब्रियम स्टेज असं म्हटलं जातं. म्हणून पुन्हा एकदा मी या डेफिनेशनला रिपीट होतो, ऑन अलाउइंग द रिॲक्शन फॉर अ व्हेरी लाँग टाईम. म्हणजे एखादी रिॲक्शन A+B ची इट विल फॉर्म C+D. सुरुवातीला A+B हे मॅक्झिमम होते, C+D हे 0 होते. रिॲक्शन जशी पुढं सुरू झाली तसं ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किंवा Bचं कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलं, Cचं Dचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागलं. आणि एक स्टेज अशी आली की ज्या स्टेजला A असेल, B असेल किंवा प्रोडक्टमधले C असतील, D असतील, या सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहिलं. म्हणजे C आणि D आता वाढायचे बंद झाले, A आणि B कमी व्हायचे बंद झाले, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट झालं, ते टाईमच्या विथ रिस्पेक्ट टू व्हॅरी होईन असं झालं. तेव्हा त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं सांगितलं जातं. म्हणून इथं स्टेटमेंट दिलं आहे की ऑन अलाउइंग द रिॲक्शन फॉर अ व्हेरी लाँग टाईम सो दॅट द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स डू नॉट व्हॅरी, द रिॲक्शन इज सेड टू हॅव अटेन्ड इक्विलिब्रियम. जेव्हा रिॲक्टंट आणि प्रोडक्ट या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहणार आहे तेव्हा त्या रिॲक्शननं इक्विलिब्रियम अटेन केलं असं म्हटलं जातं. म्हणून याच्यामध्ये आता नेक्स्ट टर्मकडे जातो आपण. हे जे इक्विलिब्रियम आहे इट इज अ मोस्टली रिलेटेड टू द रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या बद्दलचाच जास्तीत जास्त विचार आपण केमिकल इक्विलिब्रियममध्ये करणार आहे. कारण इक्विलिब्रियममध्ये रिव्हर्सिबिलिटी ही कंडिशन फार महत्त्वाची असते. म्हणून रिव्हर्सिबल रिॲक्शनच्या बाबतीमध्ये थोडासा विचार करूया. त्यासाठी एक एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये शेअर केलेलं आहे, ते एक्झाम्पल इथं बघूया. इथं काय दिलेलं आहे की डिझॉल्व 4 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड. काय केलं आहे, कोबाल्ट क्लोराईड घ्यायचा की जो वॉटरमध्ये डिझॉल्व करायचा. म्हणजे इथं कोबाल्ट क्लोराईड घेतला आहे आणि तो वॉटरमध्ये डिझॉल्व केला आहे. तो वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर इट फॉर्म्स रेडिश पिंक सोल्युशन. म्हणजे कोबाल्ट क्लोराईड आणि वॉटर ह्या दोघांचा जो कलर आहे तो कसा झालेला आहे तर रेडिश पिंक झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर 60 ml कॉन्सन्ट्रेटेड HCl ॲड केलं तर बघा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय घेतलं आहे, कोबाल्ट क्लोराईड कशामध्ये ॲड केला, वॉटरमध्ये. त्याचा कलर कसा आहे, रेडिश पिंक आहे. आता त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे तर याच्यामध्ये ॲड करायचा आहे कॉन्सन्ट्रेटेड HCl. HCl ॲड केल्या हा जो कोबाल्ट क्लोराईड प्लस वॉटरचं जे मिक्सचर होतं त्याच्यापासून आपल्याला जो कलर होता रेडिश पिंक तो बदलला आणि इट बिकम्स व्हायलेट. इथं काय झाला, व्हायलेट गेला. त्याच्यानंतर परत काय सांगितलं, टेक 5 ml ऑफ दिस सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब अँड प्लेस इट इन अ बिकर कंटेनिंग आईस वॉटर मिक्सचर. आता हे जे काही आहे की ज्याचा कलर व्हायलेट आहे ते आता कशामध्ये प्लेस करा तर हे जे आईस वॉटरमध्ये जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये हे प्लेस करा. म्हणजे इथं एक बिकर घ्या, त्याच्यामध्ये आईस घ्या. आईसमध्ये हे जे टेस्ट ट्यूब आहे ते डीप केल्यानंतर म्हणजे त्याला कूल केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा कलर रेडिश ब्राऊन होणार आहे, रेडिश पिंक होणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा इथं दिला बघा, टेक 5 ml ऑफ सोल्युशन इन अ टेस्ट ट्यूब अँड प्लेस इट इन अ बिकर कंटेनिंग आईस वॉटर मिक्सचर. द कलर ऑफ सोल्युशन विल बिकम पिंक. Place the same test tube in a beaker containing water at 90 degrees Celsius. The color of the solution turns blue. म्हणजे बघा ही जी टेस्ट ट्यूब आहे ती आईसमध्ये ठेवली तर कलर बदलतोय रेडिश पिंक व्हायलेट कलरचा कूल केल्यानंतर. आणि ही टेस्ट ट्यूब
जर मी 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेल्या बिकरमध्ये ठेवली म्हणजे त्याला हीट केलं तर ते परत बनतं व्हायलेट. म्हणजे याचा अर्थ असा टेम्परेचरमध्ये जर फरक पडला तर हा व्हायलेटचा रेडिश पिंक किंवा हा रेडिश पिंकचा व्हायलेट बनतो. रेडिश पिंकला हीट केलं तर तो व्हायलेट बनतो आणि व्हायलेट सोल्युशनला जर कूल केलं तर तो रेडिश पिंक बनतो. आणि हा जो काय प्रकार आहे तो तुम्हाला रिव्हर्सिबल दिसतो. म्हणजे सुरुवातीची ही ए स्टेज आहे, नंतरची ही बी स्टेज आहे. ए पासून बीकडे जातं जर हीट केलं तर, आणि बी पासून पुन्हा ए मिळतो जर त्याला कूल केलं तर. दॅट्स वाय दिस चेंज इज सेड विथ द रिव्हर्सिबल चेंज. ॲक्च्युली इथे एक रिॲक्शन घडती आहे आणि ती रिॲक्शन अशी आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला हा जो कोबाल्ट क्लोराईड वॉटरमध्ये ॲड केला तो हायड्रेटेड कोबाल्ट असतो, तो पिंक कलरचा. त्याच्यामध्ये HCl ॲड केला आणि त्याला हीट केलं तर आपल्याला पडतं व्हायलेट कलरचं हे सोल्युशन, हे ब्ल्यू व्हायलेट कलरचं सोल्युशन. आणि जर याला आपण कूल केलं तर ही प्रोसेस, ही रिॲक्शन रिव्हर्स होते. तर बघा हा रिव्हर्स ॲरो दिसतोय. त्यामुळं ह्या COCl4 6H2O पासून पुन्हा बनतं आहे COH2O 6 टाईम आणि 4Cl- की ज्याचा परत कलर आपल्याला रेडिश पिंक असलेला लक्षात येतो. दॅट्स वाय दिस चेंज किंवा दिस रिॲक्शन इज सेड विथ द रिव्हर्सिबल रिॲक्शन. आता याच्यामध्ये पुढचा जो पॉईंट दिलेला आहे की ज्याच्यामध्ये एक रिॲक्शन आहे कार्बन प्लस ऑक्सिजन इट विल फॉर्म कार्बन डायऑक्साईड गॅस. KClO3 सॉलिड आहे, त्याच्यापासून KCl सॉलिड प्लस 3O2 गॅस मिळतो. आता पहिली जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये हा सॉलिड आहे, हा गॅस आहे आणि कार्बन डायऑक्साईड याच्यातून एक्झॉस्ट झाला म्हणजे बाहेर पडला. तर ह्या कार्बन डायऑक्साईडपासून पुन्हा आपल्याला कार्बन प्लस ऑक्सिजन मिळत नाही. दॅट्स वाय दिस चेंज इज सेट विथ द इररिव्हर्सिबल चेंज. हे रिॲक्शन इरिव्हर्सिबल आहे. किंवा हा KClO3 सॉलिड आहे, त्याचं डिकॉम्पोजिशन झालं हीट केल्यानंतर KCl सॉलिड आणि O2 गॅस, गॅस एस्केप होतं त्यामुळे KCl राहतं. त्यामुळे ह्या दोघांची रिॲक्शन होऊन पुन्हा एकदा हा मिळण्याची शक्यता निर्माण होत नाही आहे. दॅट्स वाय ऑल दीज रिॲक्शन्स आर सेट विथ द इररिव्हर्सिबल चेंजेस. ह्या दोन्ही रिॲक्शन आपण काय सांगतोय, इरिव्हर्सिबल रिॲक्शन सांगतोय. इरिव्हर्सिबल रिॲक्शन जर दाखवायची असेल तर त्यासाठी बघा हा सिंगल ॲरो या पद्धतीने दाखवला जातो. आता सिमिलरली आणखीन काही रिॲक्शन बघूया. सपोज रिॲक्शन आहे H2 गॅस I2 गॅस इट विल फॉर्म 2HI गॅस. सुरुवातीला H2ची आणि I2ची रिॲक्शन झाली आणि आपल्याला मिळाला HI. हा जो HI आहे त्याचं डिकॉम्पोजिशन होतं आणि पुन्हा एकदा H2 आणि I2 मिळू शकतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे तर इथं तुम्हाला दिसतंय ही प्रोसेस रिव्हर्स होणार आहे. म्हणून ही जी रिॲक्शन आहे ती आपण सांगतोय रिव्हर्सिबल रिॲक्शन. आणि रिव्हर्सिबल रिॲक्शन जेव्हा इंडिकेट करायची असते तेव्हा अशा प्रकारचा डबल ॲरो दाखवायची पद्धत आहे. हा जो ॲरो असेल तो फॉरवर्ड डिरेक्शनचा आणि हा जो ॲरो असेल तो बॅकवर्ड डिरेक्शन सजेस्ट करणारा असतं. सिमिलर आणखीन एक रिॲक्शन तुम्हाला दिली आहे CH3COH प्लस H2O. हा ॲक्युएस आहे म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आहे. हा लिक्विड आहे तर याच्यापासून मिळतो आहे CH3CO मायनस ॲक्युएस प्लस H3O. यातला H+ पुन्हा इकडे इथं जातो आणि पुन्हा एकदा त्याचा CH3COH बनतो आणि ह्या H3Oचा H2O बनतो. म्हणजे ही प्रोसेस काय झाली इथं रिव्हर्स झाली. दॅट्स वाय ह्या दोन्ही ज्या रिॲक्शन असतील त्या दोन्ही रिॲक्शन आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणून सांगतोय. इज इट क्लिअर? दाखवण्यासाठी ॲरो हा डबल ॲरो दाखवायचा, इरिव्हर्सिबल रिॲक्शन दाखवण्यासाठी सिंगल ॲरो या पद्धतीनं दाखवला जातो. आता इथं डू यू नो म्हणून एक विषय आपल्याकडं डिस्कस केलेला आहे की ज्याच्यामध्ये काय म्हणतात बघूया. व्हॉट इज अ क्लोज्ड सिस्टीम? इन अ क्लोज्ड सिस्टीम देर इज अ नो एक्सचेंज ऑफ मॅटर विथ द सराउंडिंग. इन ओपन सिस्टीम एक्सचेंज ऑफ बोथ मॅटर अँड हीट ऑकर्स विथ द सराउंडिंग. आता मुळात सिस्टीम म्हणजे नेमकं काय आहे त्याचा थोडासा विचार करूया आणि पुढे जाऊया. सिस्टीम इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स. हा एक असा युनिवर्सचा पार्ट आहे विच इज अ चूजन टू स्टडी. म्हणजे अभ्यास करण्यासाठी या युनिव्हर्सचा जो पोर्शन आपण वापरतो त्याला सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे सपोज मला एखादी रिॲक्शन बघायची आहे आणि ती रिॲक्शन मी ह्या बिकरमध्ये करतो आहे, A+B घेतला आहे, तर ही झाली सिस्टीम. किंवा जर सपोज मला आपल्या अर्थचा स्टडी करायचा आहे तर अर्थमध्ये हे जे काही चेंजेस होत आहेत त्याचा स्टडी करायचा आहे तर माझ्या दृष्टीनं हे जे अर्थ आहे ते झालं सिस्टीम. म्हणजे सिस्टीम हे काही असू शकतं. सिस्टीम एखादी लॅबोरेटरी असू शकते, सिस्टीम एखादा बिकर असू शकतो, सिस्टीम एखादी टेस्ट ट्यूब असू शकते, सिस्टीम ॲटमॉस्फिअर असू शकतं, सिस्टीम रिव्हर असू शकते, सिस्टीम अर्थ असू शकतो. म्हणजे युनिव्हर्सचा जो पोर्शन आपण स्टडीसाठी वापरणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे सिस्टीम. म्हणून सिस्टीमचे डेफिनेशन प्रॉपर लक्षात ठेवा. इट इज अ पोर्शन ऑफ युनिव्हर्स चूजन टू स्टडी द प्रॉपर्टीज.
म्हणजे अभ्यास करण्यासाठी युनिवर्सचा जो भाग आपण निवडलेला असतो त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. मग आता ह्या सिस्टीम कोणत्या आहेत तर त्या सिस्टीम इथं तुमचं एक एक्झाम्पल मी देतो. आपल्या दृष्टीने ही एक सिस्टीम आहे. आता मग इथं चहा आणि चहा असलेला कप आहे आणि त्याच्याखाली एक बशी आहे. जेव्हा आपण असा हा चहा कप ठेवतो तेव्हा याच्यातल्या ज्या व्हेपर्स आहेत त्या बाहेर पडताना तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे याच्यातला जो मॅटर असेल तो बाहेर पडतो. काही वेळानंतर हा जो चहा आहे तो थंड झालेला आपल्या लक्षात येतो. म्हणजे याचा अर्थ असा याच्यातला मॅटर बाहेर पडला आणि प्लस याच्यातूनची हीट पण बाहेर पडली. त्यामुळं हीट ह्याच्यातली आहे ती सराउंडिंगला एक्सचेंज झाली. मॅटर आहे तो वेपर फॉर्ममध्ये बाहेर पडला. तेव्हा ती जी सिस्टीम आहे त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. द सिस्टीम व्हेन देर इज अ एक्सचेंज ऑफ मॅटर बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टीम. जेव्हा आतला मॅटर बाहेर जाईल किंवा बाहेरचा एखादा मॅटर याच्यामध्ये आत येऊ शकतो. म्हणजे बाहेरची एखादी माशी आहे ती याच्यामध्ये पडू शकते. म्हणजे बाहेरचा मॅटर आतमध्ये आला आतला मॅटर बाहेर जाऊ शकतो किंवा याच्यातली हीट बाहेर जाऊ शकते किंवा बाहेरची हीट आतमध्ये येऊ शकते. तेव्हा त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. म्हणजे ओपन सिस्टीममध्ये बघा इथं मी सांगतो आहे मॅटर आणि एनर्जी या दोन्ही गोष्टी एक्सचेंज होतात बाहेरच्या गोष्टींच्या सोबत. आता सपोज आपण असा विचार करूया हा जो कप आहे त्याच्यावरती जर एखादं झाकण ठेवलं तर तुम्हाला माहिती आहे की जशा इथं वेपर्स बाहेर पडत होत्या तशा ह्याच्यातल्या वेपर्स बाहेर पडणार नाही आहेत किंवा बाहेरचं एखादं मटेरियल ह्याच्यामध्ये ॲड होणार नाही आहे. पण हा जर गरम चहा असेल तर काही वेळानंतर थंड मात्र होतं. म्हणजे याच्यातली हीट बाहेर पडणार आहे. जेव्हा याच्यातली हीट आपण बाहेर टाकणार आहे तेव्हा हीट याच्यातली बाहेर एक्सचेंज होऊ शकते. त्यामुळं ह्या सिस्टमला क्लोजर सिस्टीम. म्हणजे क्लोजर सिस्टीममध्ये मॅटर हा फक्त आतला बाहेर किंवा बाहेरचा येत नाही आहे पण एनर्जी जी हीट फॉर्ममध्ये आहे ती मात्र एक्सचेंज होऊ शकते. इथं मात्र मॅटर आणि एनर्जी या दोन्ही गोष्टी एक्सचेंज होतात. आणि आता हाच चहा जर आपण थर्मास फ्लास्कमध्ये घेतला तर थर्मास फ्लास्कमध्ये घेतल्यानंतर हा जो चहा आहे तो तसाच गरम राहणार आहे. म्हणजे याच्यातली हीट बाहेर पडणार नाही आहे किंवा ह्याच्यातला मॅटर बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा मॅटर आत येणार नाही. म्हणून ह्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. तर आता 3 टाईपच्या सिस्टीम तुम्हाला समजल्या असतील. पहिली आपण सांगतोय ओपन सिस्टीम ज्याच्यामध्ये याच्यातला जो मॅटर असेल तो बाहेर पडेल किंवा याच्यातली हीट असेल ती बाहेर जाऊ शकते किंवा बाहेरच्या आत येऊ शकते. याच्यामध्ये मॅटर पण बाहेरचा आत येऊ शकतो. तेव्हा त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. याच्यानंतर हे झाकल्यानंतर मॅटर जो आहे तो बाहेरचा येणार नाही आहे किंवा आतला मॅटर बाहेर जाणार नाही आहे. तेव्हा त्याला म्हणायचं क्लोज सिस्टीम. इथं एनर्जीचं एक्सचेंजिंग मात्र बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग होऊ शकतं म्हणून याला म्हणायचं क्लोज सिस्टीम. आणि जेव्हा मॅटर आणि एनर्जी या दोन्ही गोष्टींचं एक्सचेंजिंग इथं होणार नाही तेव्हा त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. सो इथं पुन्हा एकदा रिपीट करतो आपण. ओपन सिस्टीम, क्लोजर सिस्टीम, देर इज अ नो एक्सचेंज ऑफ मॅटर विथ द सराउंडिंग. म्हणजे जेव्हा एखादी सिस्टीम आहे मी ही जर क्लोज केली तर ह्यातला मॅटर बाहेर जाणार नाही किंवा बाहेरचा मॅटर आतमध्ये येणार नाही तेव्हा त्याला म्हणायचं क्लोजर सिस्टीम. इन अँड ओपन सिस्टीम एक्सचेंज ऑफ बोथ मॅटर अँड हीट ऑकर्स विथ द सराउंडिंग. म्हणजे जर सपोज ही एक सिस्टीम आहे ज्याचा आपण स्टडी करणार आहे तर ह्याच्यातला मॅटर बाहेर पडू शकतो किंवा बाहेरचा मॅटर आत येऊ शकतो. ह्याच्यातली हीट बाहेर जाऊ शकते किंवा बाहेरची हीट ह्याच्यामध्ये येऊ शकते. तेव्हा त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. म्हणजे क्लोज सिस्टीममध्ये फक्त हीट एक्सचेंज होते मॅटर एक्सचेंज होत नाही आणि क्लोज ओपन सिस्टीममध्ये दोन्ही पण एक्सचेंज होताना लक्षात येतील. सो आपण आता पुढचा विचार करतोय की ज्याच्यामध्ये एक रिॲक्शन दिली आहे A+B रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म C+D. आता ह्याच्यामध्ये फॉरवर्ड रिॲक्शनची रिॲक्शन C+D आणि C+D एकत्र येऊन पुन्हा एकदा बॅकवर्ड रिॲक्शन होणार आहे अँड दे विल फॉर्म A+B. Such a reaction which do not go the completion and occurs in both direction simultaneously are reversible reaction. म्हणजे A आणि B ट्रीट होऊन C+D मिळणं, C+D मिळून पुन्हा एकदा A+B मिळणं ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन असतील त्या आपण रिव्हर्सिबल रिॲक्शन म्हणतोय आणि त्यामुळं या कधीही कंप्लीट होत नाहीत. म्हणजे रिॲक्शन कधीही स्टॉप होणार नाही. याच्यापासून हे आणि याच्यापासून हे सारखं कंटिन्युअसली चालू राहणार आहे दोन्ही डिरेक्शनला आणि एकाच वेळी. दॅट्स वाय दीज रिॲक्शन्स आर सेट विथ द रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. त्याच्यानंतर
आता एक एक्झाम्पल आपण घेऊया की ओपन कंटेनर घेऊया. म्हणजे हा एक कंटेनर एक इमॅजिन करा आणि त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतला, CaCO3 घेतला सॉलिड फॉर्ममध्ये. याला जर आपण हीट केलं तर याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईडचा गॅस एस्केप होतो. आता मला सांगा, हा जो कार्बन डायऑक्साईड जर बाहेर पडला असेल तर हा कार्बन डायऑक्साईड जर त्या बिकरमधून बाहेर गेला, कारण सिस्टीम कशी आहे, ओपन सिस्टीम आहे, तर कार्बन डायऑक्साईड कॅल्शियम ऑक्साईडबरोबर ट्रीट होणार नाही आणि रिॲक्शन रिव्हर्स होणार नाही आहे. आणि म्हणून ही जो रिॲक्शन आहे ती झाली इरिव्हर्सिबल. म्हणजे इथं फक्त फॉरवर्ड डिरेक्शनला तुम्हाला ही रिॲक्शन प्रोसीड होताना दिसते. आणि आता पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल, फक्त सिस्टीम बदलतो आपण क्लोज्ड सिस्टीम. म्हणजे हा बिकर घेतला, वरती झाकलं, कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्शियम कार्बोनेटपासून काय बनणार आहे हीट केल्यानंतर, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड, जसा इथं मिळाला तसा. पण कार्बन डायऑक्साईड एस्केप न झाल्यामुळं कार्बन डायऑक्साईड कॅल्शियम ऑक्साईड ट्रीट होणार आहे आणि रिॲक्शन बॅकवर्ड डिरेक्शनला येणार आहे अँड विल फॉर्म CaCO3 सॉलिड. कॅल्शियम कार्बोनेट हा सॉलिड फॉर्ममध्ये असलेला आपल्याला इथं मिळू शकतो. सो त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपण जातो आहे की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे इक्विलिब्रियम इन अ फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेस असेल तर त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कोणतं असू शकतं. तर फिजिकल प्रोसेसमध्ये पहिलं इक्विलिब्रियम आपण सांगतो आहे लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम, सेकंड वन इज द सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम अँड थर्ड वन इज द सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. तर त्याच्यातला लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम हा काय पॉईंट आहे ते आजच्या लेक्चरला आपण इथे डिस्कस करणार आहे. आपण बघतोय फिजिकल प्रोसेसेस. या फिजिकल प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम 3 ठिकाणी होऊ शकतं, लिक्विड व्हेपर, सॉलिड लिक्विड आणि सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम. सो व्हॉट इज लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम हा पॉईंट काय आहे तर इमॅजिन करूया आपण, हा एक व्हेसल आहे, क्लोज्ड व्हेसल आहे आणि ह्या क्लोज्ड व्हेसलमध्ये इथं वॉटर घेतलेला आहे. ह्या वॉटरमध्ये सुरुवातीला इनिशियली त्याचे व्हेपर काही कमी प्रमाणात दिसतील आणि जसा टाईम स्पेंड होईल तसं काही वेळानंतर इथं नंबर ऑफ व्हेपर्स तुम्हाला जास्त दिसतील. आणि आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे वॉटर H2Oचं आहे आणि व्हेपर पण H2Oचं आहे. म्हणजे इथं लिक्विडचं कन्वर्जन हे गॅसेस स्टेटमध्ये होताना दिसतं. आणि इथं जे गॅसेस मॉलिक्यूल तयार होत आहेत ते अतिशय जेव्हा जास्त होतात तेव्हा दे गेट कंबाईन टुगेदर टू अगेन गिव्ह वॉटर अँड इट इज सेड द कंडेन्सेशन. म्हणजे वॉटरचं झालं व्हेपरायझेशन आणि व्हेपरचं पुन्हा एकदा होतं कंडेन्सेशन. आणि त्यामुळे इथं 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे व्हेपरायझेशन सुरू झालं सुरुवातीला आणि नंतर सुरू झालं कंडेन्सेशन. म्हणजे सुरुवातीला व्हेपर तयार झाला, पुन्हा त्या व्हेपर एकत्र येऊन पुन्हा लिक्विड तयार व्हायला लागला. म्हणजे बघा सुरुवातीला होता फक्त लिक्विड, त्याचा बनला गॅस. आता हा जो गॅस आहे त्याचा पुन्हा लिक्विड बनायला सुरुवात होणार आहे, तेव्हा ती प्रोसेस घडणार आहे रिव्हर्सिबल. आणि त्यावेळी ह्या दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन जर कॉन्स्टंट राहायला लागलं तर तिथं एक इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश होणार आहे आणि त्या इक्विलिब्रियमला म्हणतो आपण लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. म्हणजे बघा इथं व्हेपर सुरुवातीला कमी होत्या आणि लिक्विड जास्त होतं. आता व्हेपर मॅक्झिमम झाल्या आणि त्याच्या पुढे त्या वाढणार नाही आहेत, कारण ज्या व्हेपर तयार होतील, जे गॅसेस मॉलिक्यूल तयार होतील ते कंबाईन होतील आणि पुन्हा वॉटर तयार करतील. त्यामुळं ह्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते फिक्स झालं आणि ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन फिक्स झालं. म्हणजे लिक्विडचा गॅस बनू लागला, परत गॅसचा लिक्विड बनू लागला आणि ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन एका सर्टन स्टेजला कॉन्स्टंट राहिलं तर तिथं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं असं आपण म्हणू शकतो. सो याच्याबद्दल काही गोष्टी इथं आपण बघूया. काय दिलं बघा, इन दिस स्टेट वेन द रेट ऑफ इव्हॅपोरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. इव्हॅपोरेशनचा रेट आणि कंडेन्सेशनचा रेट इक्वल होतो इज कॉल्ड इक्विलिब्रियम स्टेट. इट मे बी रिप्रेझेंटेड ॲज H2 हा लिक्विड आहे, त्याचं कन्व्हर्जन H2 गॅसमध्ये झालं, व्हेपरमध्ये. ह्या व्हेपर कंबाईन झाल्या, पुन्हा एकदा लिक्विड मिळाला, त्यामुळं हा प्रोसेस झाला रिव्हर्सिबल. आणि ह्याचं गॅस बनणं आणि गॅसचं लिक्विड बनणं ह्या दोन्हीचा रेट, या दोन्हीचा स्पीड जर इक्वल झाला म्हणजे रेट ऑफ इव्हॅपोरेशन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. इट इज कॉल्ड ॲज अ इक्विलिब्रियम स्टेट. इथं तुम्हाला इक्विलिब्रियम स्टेट एस्टॅब्लिश झालेली लक्षात येते. आणि ही टर्म आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये शिकलेलो होतो, जी आहे वेपर प्रेशर ऑर इट इज द ॲक्वेस टेन्शन. At equilibrium, the pressure exerted by the gaseous water molecule at a given temperature remains constant, known as the equilibrium vapor pressure of water. It is also said the saturated vapor pressure or it is said the aqueous tension. म्हणजे आता बघा त्याचा डायग्रामकडे मी जातो पुन्हा एकदा, ज्याच्यामध्ये आपण असं सांगितलं इथं जेवढा व्हेपर बनला त्यांनी हे सगळं सॅच्युरेटेड बनवलं.
म्हणजे याच्या पुढे आता व्हेपर बनणार नाही आहेत, कारण ज्या एक्स्ट्रा व्हेपर होतील त्या कंबाईन होतील आणि पुन्हा एकदा वॉटर बनेल. आणि त्यामुळं रेट ऑफ इव्हॅपोरेशन, रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल झाला. आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा इक्वल होणार आहेत तेव्हा तिथं या गॅसनी जे प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल त्या टेम्परेचरला त्याला आपण ॲक्युबियस टेन्शन किंवा सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर ही टर्म वापरलेली होती. ती गोष्ट पुन्हा एकदा इथं रिपीट झालेली आहे. सो राहिलेले जे पॉईंट असतील की ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे तर इक्विलिब्रियम फिजिकल प्रोसेस, त्यातला पहिला पॉईंट आपण डिस्कस केला लिक्विड व्हेपर इक्विलिब्रियम. उद्याच्या लेक्चरला आपण सॉलिड लिक्विड इक्विलिब्रियम आणि सॉलिड व्हेपर इक्विलिब्रियम ह्या गोष्टी काय आहेत त्याच्याबद्दलचा विचार करूया. सो आजच्या लेक्चरला मी इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच.